नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय टिफिन सिरीजचा दुसरा भाग, तो म्हणजे ज्वारीच्या पिठापासून नाश्ता. टिफिन रेसिपी आहे ज्वारीची धिरडे. चला लगेच बनवायला सुरुवात करूया. तर इथे एका बाउलमध्ये आपल्याला एक छोटी वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचे. ज्वारीच्या पिठाला जास्त चिकटपणा नसतो, त्यासाठी 2 ते 3 चमचे आपल्याला इथे गव्हाचे पीठ वापरायचे किंवा तुम्ही तांदळाचे पीठ वापरलं तरी चालेल. धिरडे छान खमंग खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे आपण बेसन पीठ टाकूया. आता इथे आपल्याला हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची. थोडंसं आपण इथे कोबी बारीक चिरून घेतला आहे. छोटा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया. तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात. सेम अशाच पद्धतीने तुम्ही प्लेन फक्त पिठांपासून धिरडे बनवू शकतात, पण आपण इथे हेल्दी पोटभरीचा नाश्ता बनवतोय, त्यासाठी इथे आपण भाज्यासुद्धा वापरलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलं तरी चालेल. थोडीशी हळद टाकूया, त्यामुळे धिरड्यांना रंग खूप छान येतो. आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया. थोडासा सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला, जो मसाला तुमच्याकडे असेल तो 1-2 याच्यामध्ये टाकले तरी चालेल. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. लागेल तसं याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये तुम्ही गाजर, बीट किसून टाकू शकतात किंवा पालेभाज्यासुद्धा बारीक चिरून टाकू शकतात. जसं की मेथी असू देत, पालक असू देत, तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात. मुलं जर भाजीपाला खात नसतील तर एकदम सोपा पर्याय आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना नाश्ता बनवून दिला तर त्यांच्या पोटामध्ये भाज्यासुद्धा जातात. तर लागेल तसं थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि असं पीठ हे भिजवून घ्यायचे. तर बरोबर अशी याची थिकनेस ठेवायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित धिरडे पसरवता येतात. आता लगेच आपण बनवायला घेऊया. तवा गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया. तवा चांगला मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. आता तळापासून हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि चमच्याने असं पसरवून टाकायचे. तरी ते मी मिडियम असे धिरडे बनवते. तुम्हाला खूप पातळ बनवायचे असेल तशा पद्धतीचं पीठ पातळ बनवायचं आणि तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि मग हे धिरडे सोडायचे, म्हणजे तसं खूप चांगली जाळीदार असे धिरडे तयार होतात. मी इथे थोडेसे मीडियम बनवलेत. आता एक साईड चांगली भाजली की हे धिरडं पलटी करून घ्यायचं आणि अलटीपलटी करून दोन्ही साईडनी हे धिरडं छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. मिडियम गॅसवरती भाजल्यामुळं धिरडं चांगलं आतपर्यंत भाजलं जातं आणि मस्त खायलासुद्धा खमंग चविष्ट लागतं. तर अलटीपलटी करून आपण हे धिरडं चांगलं भाजून घेतले. तुम्हाला आणखीन चटपटीत बनवायचं असेल तर हे मिश्रण जेव्हा बनवणार तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा किंवा ताक असेल तर ते टाकायचं, म्हणजे आणखीनच धिरडे एकदम चटपटीत बनतात. तर पाहू शकतात मस्त असं आपलं इथे जाळीदार धिरडं बनवून तयार झाले. तर दुसरंसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण हे धिरडं बनवून घेणार आहोत. तुम्ही जर आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकणार आहे. आणि धिरडे भाजून झाल्यानंतर असं जाळीवर ठेवायचं, त्यामुळे त्यांची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि धिरडे चिकट ओलसर अजिबात होत नाहीत. तर आता सेम राहिलेले अशाच पद्धतीने आपण हे धिरडे बनवून घेऊया. अगदी कोणतीही तयारी न करता 10 मिनिटात आपला हा नाश्ता बनवून तयार होतो आणि एकदम पोटभरीचा हेल्दी पौष्टिक असा नाश्ता आहे. तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. तर हे पहा मस्त असे आपले इथे झटपट धिरडे बनवून तयार झालेत. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे. धिरडे मस्त भाजलेले आहेत. तर अशीच होती ही साधी सोपी रेसिपी. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोडा, इनो काहीही न वापरता 1 वाटी तांदळाच्या पिठापासून आज आपण बनवतोय क्रिस्पी कुरकुरे डोसे. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा रेसिपीमध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय 1 वाटी तांदळाच्या पिठापासून झटपट डोसा. जर तुम्हाला कधी डोसा खायची इच्छा झाली आणि डाळ तांदूळ भिजवायचं विसरलं असाल किंवा त्याला खूप वेळ लागतो, तेव्हा तुम्ही तांदळाच्या पिठापासून असे
क्रिस्पी कुरकुरी डोसे बनवू शकतात. आणि फक्त आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ पाहिजे. तर तुम्ही पाहू शकतात किती मस्त क्रिस्पी असा डोसा बनून तयार झाला आहे. बनवायलासुद्धा खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही हे डोसे असेच खाऊ शकतात किंवा कोणत्याही चटणीसोबत, सॉससोबत किंवा शेजवानी चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. दिसतं ना एकदम भारी. सोडा, इनो काहीही न टाकता आपण हा क्रिस्पी कुरकुरीत तांदळाच्या पिठापासून डोसा बनवतोय. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बनवायला जेवढा सोपा आहे, खायला तेवढाच क्रिस्पी कुरकुरीत आणि चविष्ट हा डोसा बनून तयार होतो. तुम्हाला जर मऊ बनवायचे असेल तर मऊसुद्धा बनवू शकतात किंवा क्रिस्पी कुरकुरीत हवे असतील तसेसुद्धा बनवता येतात. तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. आणि डोशाचा रंग किती छान आला तुम्ही तर पाहिलाच आहे. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे. तर इथे मी या वाटीने मोजून हे तांदळाचं पीठ घेतले. तुम्हीसुद्धा कोणतीही एखादी वाटी पेला घ्यायचं. त्यानेच आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचे आणि त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचे. तर बाऊलमध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतले. आता त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी अगोदर टाकून घेऊया. अजून पाणी आपल्याला लागणार आहे. पण सगळ्यात अगोदर आपल्याला 1च वाटी पाणी तांदळाच्या पिठामध्ये टाकून मिक्स करायचे. म्हणजे पटकन ते मिक्स होतं आणि गुठळ्या होत नाही. खूप जास्त पाणी एकदम टाकलं तर पीठ व्यवस्थित पटकन मिक्स करता येत नाही. खूप वेळ लागतो. त्यामुळे अगोदर 1 वाटी टाकायचं आणि नंतर 1 वाटी पाणी टाकायचं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला हे मिश्रण पातळ बनवायचे, खूप घट्ट ठेवायचं नाही आहे. जेवढं हे मिश्रण पातळ असणार आहे तेवढेच क्रिस्पी कुरकुरीत असे आपले तांदळाच्या पिठाचे डोसे होणार आहेत. तर व्यवस्थित सगळं हे मिक्स करून घेतले आणि थोडीशी याची थिकनेस दाटसर वाटते तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकावं लागणार आहे. तर अजून अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये मी टाकून घेते. तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 2.5 वाटी पाणी लागलेले. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर पाहू शकतात असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे. तर परफेक्ट अशी याची थिकनेस आली आहे हे पहा. आता आपल्याला याच्यामध्ये ज्या काही भाज्या असतील तुमच्याकडे त्या टाकून घ्यायच्यात. मी इथे गाजर, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेत ते टाकून घेणार आहे. तुम्ही हवं तर प्लेन डोसासुद्धा बनवू शकतात किंवा मग असं भाज्या टाकूनसुद्धा बनवू शकतात. तुम्ही याच्यामध्ये कोबी, बीट, गाजर किसून टाकू शकतात, बटाटा किसून टाकू शकतात. मला याच्यामध्ये गाजर किसून टाकलेलंच हा तांदळाच्या पिठाचा डोसा आवडतो. त्यामुळे मी नेहमी गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकूनच हा डोसा बनवत असते. बनवायलाही सोपा पडतो आणि लगेच बनवून तयारसुद्धा होतो. तर आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण पॅन गरम करून घेऊया आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे. तळापासून व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि पळीने अगोदर साईडने हे मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी हे मिश्रण सोडायचे. काय होतं की पॅन साईडने थोडासाच गरम झालेला असतो आणि मध्यभागी जास्त तापलेला असतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी मध्यभागी हे मिश्रण आपल्याला सोडून घ्यायचे. म्हणजे एकसारखा डोसा भाजला जातो. एकदम आपण मध्यभागी अगोदर पीठ टाकलं आणि नंतर साईडला टाकलं तर डोसा मध्यभागी भाजतो आणि साईडला भाजत नाही पटकन. त्यामुळे साईडने डोसा सोडून घ्यायचा. तर आपण आता हा डोसा पॅनवरती पसरवून घेतला आहे. म्हणजेच पीठ टाकून घेतले. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ हा डोसा भाजून घ्यायचा. आता झाकण काढून घेऊया. तर पाहू शकतात किती भारी याला जाळी पडली. आपण याच्यामध्ये सोडा, इनो काहीही टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त जाळीदार असे डोसे तयार होतात. जसा जसा डोसा भाजत जाईल तसं तसं साईडच्या याच्या कडा सुटत जातात. हे पाहू शकतात. तर अशा पद्धतीने साईडने याच्या कडा सुटायला लागल्या की समजून जायचं की डोसा आपला भाजलेला आहे. जोपर्यंत त्याच्या कडा सुटत नाही तोपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा आहे. आणि असा खरपूस रंग दिसायला लागला की समजायचं आपला डोसा चांगला भाजलेला आहे. आणि पहिला डोसा जरासा थोडासा तुटल्यासारखाच बनतो, पण दुसरा डोसा बाकीचे डोसे तिथून पुढं चांगले होतात. तर हा पहिलाच डोसा आहे. तर आता हा डोसासुद्धा चांगला भाजलेला आहे. तर काढून घेऊया. हे पहा किती मस्त खरपूस असा आपला डोसा भाजून तयार झाला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान पडली आहे. तर आता हा डोसा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि गाजर टाकल्यामुळे याला खूप छान पिवळसर असा रंगसुद्धा आला आहे. आणि आपण याच्यामध्ये हळद वगैरे काही न टाकता त्याला गाजरामुळे पिवळसर रंग आलेला आहे. तर आता आपला पहिला डोसा बनवून झाला. आता दुसरा बनवूया. दुसरा खूप छान डोसे इथून पुढचे चांगले बनतात.
तर पॅन गरम करून घ्यायचं आहे. मिडियम गॅस करायचा, म्हणजे पॅन चांगला तापला की जाळी चांगली पडते. आणि हे मिश्रण आपण पॅनवरती टाकून घ्यायचं. अगोदर थोडंसं तेल लावायचं पॅनला आणि नंतर हे मिश्रण टाकून झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा. मस्त अशी जाळी पडते तवा चांगला तापलेला असल्यावरती. साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया, म्हणजे डोसा चांगला क्रिस्पी कुरकुरीत भाजला जातो. तर आता आपण दुसरा डोसा पाहू शकतात. किती भारी झाला आहे, अजिबात तुटत नाही किंवा व्यवस्थित क्लीन निघला जातो आहे. पॅन चांगला तापला की मग डोसे व्यवस्थित चांगले तयार होतात. तर हा डोसा किती चांगला क्लीन एकदम निघाला आहे पहा, आणि जाळीसुद्धा छान पडली आहे, चांगला भाजलेला आहे. तर हा डोसासुद्धा आपला एकदम झटपट बनवून झाला आहे. तर हे पहा, आतूनसुद्धा पाहू शकतात. आणि हे डोसे एक साईडने भाजले तरी चालतात. तुम्हाला दोन्ही साईडने भाजायचे असतील तसेसुद्धा भाजू शकतात. क्रिस्पी कुरकुरीत डोसे बनवायचे असतील तर असे पातळ पीठ करायचं आणि हे डोसे मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजू द्यायचे, म्हणजे चांगले ते क्रिस्पी बनतात. तर राहिलेलेसुद्धा सर्व डोसे सेम अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेत. तुम्हाला मऊ जर डोसे बनवायचे असतील तर डोसे बनवून थोडा वेळ ठेवले की ते नंतर मऊ पडतात आणि गरम असताना असेच क्रिस्पी कुरकुरीत राहतात. तर पाहू शकतात किती मस्त आपले डोसे बनवून तयार आहेत. तर आहे की नाही एकदम भन्नाट रेसिपी. 1 वाटी तांदळाच्या पिठापासून घरातल्या सर्वांसाठी हा नाश्ता बनवून तयार होतो आणि वेळही खूप कमी लागतो. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. इथपर्यंत रेसिपी पाहिली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.